हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला खूप काही गोष्टी म्हणजे माझं डेली रुटीन हे शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठीच तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग बघायला विसरू नका. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नको येऊ मग. हाय, गुड मॉर्निंग. तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसं म्हणा हाय हाय फ्लाइंग किस देऊन द्या ना. छान छान वाले ते छान वाले. असं थोडंसं बोट काढ हां कर फ्लाइंग किस दे. छान छान फ्लाइंग किस सकाळी. झालं खूप छान फ्लाइंग किस देते माझी बेबी. तर आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे सगळंच जे माझं डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याचबरोबर ही जी किती शैतानी करते, किती मस्ती करते ते पण दाखवणार आहे तुम्हाला, है ना बेबी. तर चला भेटूया आता आपण. आपल्या ज्या डेली रुटीनच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते माझ्या ब्लॉग थ्रू, हो ना. चला, तर सकाळी सकाळी सुरुवात होते आमच्या ब्रेकफास्टपासून. आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे तर अनारचे दाणे. ते माझ्या बेबीला इतके आवडते ना की खूप जास्त. ते दाणे घेऊ घेऊ मस्त पूर्ण घरभर फिरते, हो ना स्पृहा. हो. कुठं चालले? पडशील. अरे काय खात आहे स्पृहा? काय खात आहे? सकाळी सकाळी काय खाऊन आली तू? दाना. हो, मी खाऊ? सांडून जाईन. पकड पकड, सांडून जाईन. तिथेच ठेव, खाली ठेव, खाली ठेव. टंग कुठे? दाना काय आहे? काय आहे स्पृहा? दाना. काय करत आहेस तू? काय करत आहेस? दाना कुठे गेला? दाना कुठे गेला? हो, कुठे आहे दाना? कुठे गेला दाना तुझा? हा, कुठे? हे इकडे कुठे? का खाल्ला तू? दाणे कुठे गेले? खाल्ला? खाऊन टाकला पूर्ण, संपवला. काय आहे? काऊन अशी बसली? उठ उठ लवकर उठ. शी आली, शी आली तुला. आजकाल शी आली म्हणजे तू अशीच बसते बा. काय केलं? शू केला? काय केलं? हो, काय केलं तू तिथे? शी. असं बसावं लागते शी करायसाठी. असं बसावं लागते. हो, तिकडून येते शी. तसं नाही करू. शी धंदा. तिला शी लागली म्हणजे ती छान अशी बसून जाते. मग समजून जायचं आपण की नाही, तिला शी येत आहे. तर हीच एक चांगली गोष्ट आहे. यामुळे बेबीला सवयसुद्धा लागते. तर छान गोष्ट अडॉप्ट केली आहे तिने. आणि बघता बघता बघा ती किती दूरपर्यंत पोहोचली. तिला इतक्या पायऱ्या चढली ती अक्षरशः, बाप रे. आणि अक्षरशः ती माझे डॉक्युमेंट्स घेऊन चालली होती वरती. त्यामध्ये माझं पॅन कार्ड, माझं वोटिंग कार्ड,
हे सगळं घेऊन चालली होती वरती, माहित नाही कशासाठी चालली. तर कुठे चालली तू स्पृहा? माझे डॉक्युमेंट्स घेऊन कुठे चालली? हा कुठे? तुला चढता पण येते का ग? पडशील ना. ये खाली ये आता, उतर खाली. तू कशी चढली? उतर खाली, उतर उतर लवकर खाली उतर. हे झालं की तिचं ब्रेकफास्टचा टायमिंग अजून पुन्हा चालू होतो. पहिले तर खाल्लेच तिने, आता पुन्हा आमच्या ब्रेकफास्टसोबत तिचा पण ब्रेकफास्ट. हे घे तुझा नाश्ता कर. तुझा नाश्ता कुठे आहे स्पृहा? नाश्ता कुठे आहे तुझा? हे दाना स्पृहा. कोण आहे स्पृहा? कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? पप्पा आहे का? डॉन आहे डॉन. कोण आहे? खाली बस, खाली बस. वरती कशाला चालली? डॉन. कोण आहे स्पृहा? दादा. दादा. दादा आहे? दादा आहे? कोणता दादा आहे स्पृहा? हो कोणता दादा आहे? हो. हॅलो गाईज म्हण. हॅलो गाईज. हॅलो कर बरं. हॅलो म्हण. हॅलो. सेकंड घे. सेकंड. तुझा डोरा पिल्लू कुठे आहे? हां असं करायचं आहे ना. फ्लाइंग किश दे बरं. दे बरं फ्लाइंग किश. अरे बापरे व्हेरी गुड. तो डोरा पिल्लू कुठे आहे? डोरा पिल्लूला पप्पी घे. डोरा पिल्लूची पप्पी घे. ते डोरा पिल्लू हे हा हा तुझ्या मागे. कोण आहे हा? माझा क्यूटी डोरा पिल्लू. पकड पकड पकड. छान छान. कोणाचा आहे हा डोरा पिल्लू स्पृहा? पप्पी घ्यायची. मग क्यूट पप्पी घेतली. अजून घे एक वेळा. अजून घे. अजून घे एक वेळा. पप्पी घे स्पृहा. अशी घे. अरे बाप. अरे बाप. कोण आहे हे? कोण आहे? कोण आहे रे बाबा? हे कोण आहे? टिक 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 टिक. हां आता जुजू काय करून द्यायला? जुजू काय करून झोपू द्यायला? झोपून जा ना. जुजू काय कर. हां जुजू काय करते ना. अरे बापरे अशी झोपू नका. जुजू गाई गाई गाई. जुजू जुजू. अरे बाप. झोपा झोपा झोपा. चला औषध घ्यायचे ना तुला? हो औषध घेते तू. कसे घ्यावं लागते औषध? कुठून घ्यावं लागते? अरे बापरे. हो तुला आवडते ना? हां देऊ औषध देऊ. देऊ 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 औषध देऊ. हां थांब आणतो. ही आहे माझ्या बेबीची औषध. कॅल्शियम ग्लुकोनेट. दे आणि इकडे दे. मी तुला देते. दे ना. हे ह्याच्यात घ्यावं लागतं. अशी घ्यावं लागते. अरे बाप. अरे
ये ना मग तू मागे मागे काऊन जात आहे? तुला तर आवडते ना औषध? मग वाव. ये तुला देते. डोळ्याला देऊ का? डोळ्याला घे. घे रे, डोळा घे, औषध घे. देऊ देऊ घे लवकर घे. औषध घे म्हणत आहे. मम्मा कोण छान आहे छान. पळाली पळाली पळाली. लवकर इकडे लवकर ये. बदमाश मुलगी हे औषध घ्यायला बिलकुल मागे आहे. बिलकुल मागे आहे. कधी कधी घेते कधी कधी घेतच नाही. बिलकुल अशी पळते बघा तिच्याकडं. अरे बापरे तुला कावळा आला. कावळा आला पण डॉगी. गडगड घे लवकर घे लवकर. वाव कशी आहे औषध? छान आहे ना? छान छान औषध आहे बा माझ्या बाईची का. कशी आहे? फायनली सेकंड. चलो चलो उठो उठो उठो. हो गया हो गया हो गया हो गया. अरे याच्यावर बस तू. बाय. तर लगेच मी इकडे स्वयंपाकाची तयारीसुद्धा केली होती, कारण मला लंचसुद्धा बनवायचं होतं. तर त्यासाठी मी पटकन डाळ भाताचा कुकर मांडून दिला होता. आणि मग इकडे बेबी भाजीवाला आला होता ॲक्च्युली. तर भाजीवासाठी मग मला जायचं होतं. तर काय आहे ते? काय आहे? कुठे चालली? चल मॅडम निघाले होते इकडे पैसे घेऊन भाजी घेण्यासाठी. निघाली ते रस्त्याने. तर इकडे मी भाजी फोडणी दिली होती. मला बनवायची होती आज फ्राय डाळ. तर त्यासाठी मी भाजी फोडणी दिली होती आणि इकडे डाळ शिजवून ठेवली होती. त्याला मी तिथे टाकणार आहे. बघा ही माझी सिंपल फ्राय डाळ. माझा राईस रेडी होता इकडे. आणि ही माझी फ्राय डाळ तर शिजत आहे. तर इकडे लगेचच मी जेवण करण्यासाठी घेतलं, कारण की मला खूप जास्त भूक लागली होती. कारण मी व्हिडिओ पण शूट करत होती आणि मला तिकडे व्हिडिओ म्हणजे एडिट पण करायचे होते. सगळंच काही मॅनेज करायचं होतं. तर त्यासाठीच मी पटकन जेवण करून घेतलं. इकडे पाणी पण मांडून ठेवलं होतं, कारण माझी बेबी पण झोपून होती. तर एकच नंबर छान फ्राय डाळ झाली होती आणि छान वाटत होतं डाळ आणि भात. लगेच आंघोळ करून घेतली नंतर आणि बेबीला जेवण दिलं, कारण की ती उठली होती तोपर्यंत. मग दोघींनी पण आंघोळ करून घेतली आणि तिच्या जेवणाची तयारी चालू केली. तर तिला पण डाळ भातच देण्याचा विचार केला होता ॲक्च्युली.
तर बघा ती कशी जेवते की नाही जेवत आता. एक घास खाल्ला फक्त, त्याच्यानंतर सेकंड घासासाठी तिचा नखरे चालू. आखिर नाहीच खाल्ला. मग काय शेवटी मला त्यासाठी वेगळं काही बनवायचं होतं, तर त्यासाठीच मग मी रवा बनवायचा विचार केला. तर त्याचीच तयारी. रवा थोडासा, तर त्यासाठी मी घेतलं होतं थोडंसं रवा. त्याच्यानंतर आहे साखर थोडी टाकायची होती मला त्याच्यामध्ये, जेणे की साखर तर देता येत नाही 1.5 वर्ष 2 वर्षापर्यंत, पण थोडंसं काहीतरी पाहिजे त्याच्यामध्ये, कारण की ती कसं खाणार नाही आहे. तर नंतर आहे पुन्हा तूप टाकणार आहे थोडं. तर त्यासाठी हे बघा, ही अशी मस्ती करते इकडे तिकडे. आता मार खाशील तू. देऊ मार, देऊ तू गंगा हा. ही ऐकत नाही बिलकुलच नाही. देऊ का दंतला हिला, देऊ का मारू, का मारू, असं मारू मारू. तर यामध्ये टाकणार मी थोडं तूप आणि रवा. मगाशी मी थोडा भाजीपाला सुद्धा घेतला होता. तर भाजीपाल्यामध्ये मी पत्ताकोबी घेतली आहे. तर खूप छान फ्रेश होते पत्ताकोबी, तर मग म्हटलं चला घेऊन घेऊ. कारण मला बनवायचे आहे मोमोज. कारण आपण मोमोज हे नेहमी बाहेरच खातो, पण घरी बनवल्यानंतर त्याची टेस्ट ही वेगळीच येते. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी सिंपल पद्धतीने रेसिपी मोमोजची कशी आहे. ठीक आहे, तर बघायला विसरू नका. स्टे ट्यून. तर आणि स्वस्तच आहे आता, ते सगळे बनवू शकतो. आणि थोड्या शेंगासुद्धा घेतल्या मी, छान त्या कोवळ्या कोवळ्या. आणि थोडे टमाटर घेऊन घेतले, कारण टमाटर संपले होते माझ्या घरचे, तर ते घेतले. तर हे सगळं नंतर मी करणार आहे, नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळाने. पहिले डेलीचं जेवण इम्पॉर्टंट आहे, तर त्यासाठीच मी रवा बनवून घेतली आहे आणि आता तिला देणार आहे. चला दाखवते. आता ही बघते डाळ भात तर खाल्ला नाही, आता रवा खाते की नाही. चल खाते. बघा तिचे नखरे चालू झाले. ये इकडे ये, चल गे लवकर. कोण आली? कुठे चालली? इकडे ये लवकर. अशी फिरवते मला ही.
एका ठिकाणी बसून तर कधीच खाणार नाही आहे ती. तिच्या मागे मागे फिरत फिरत मला आपण फिरवलं लागेल. तर काय करतो, ऑप्शन नाही. तर फायनली मी आजचा ब्लॉग संपवते आहे, कारण खूप मोठा ब्लॉग होत होता. म्हणजे 19-20 मिनटं झाले आहे या मी ब्लॉग सुरू करून. तर खूप मोठा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी अर्ध्या गोष्टी टाकल्या, अर्ध्या गोष्टी नाही टाकल्या, कारण की इतकं सगळं कॅचअप करणं खूप इम्पॉसिबल आहे. आणि मी एकटीच व्लॉग करते, एकटीच एडिट करते. तर त्यासाठीच मला हे सगळं करणं, आणि त्याचबरोबर मला घरचे कामंसुद्धा करायची असतात. तर हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण आहे. तरीसुद्धा मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत रोज एक व्लॉग येईल म्हणून. तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्लीज प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट यू. तर असेच तुम्ही डेली अपडेट्स, डेली व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नक्की तुम्हाला पहिलेच सुरुवातीलाच चॅनलची लिंक मिळून जाईल आणि तुम्हाला माहिती पडेल की हा ब्लॉग आला आहे बा म्हणून. ठीक आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज प्लस नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर नक्की राहा. ठीक आहे. चला तर भेटूया. बाय बाय. गुड नाईट.